बाबा टॉकीजच्या सिनेमाची हिरो या सदरात आपण वेगवेगळ्या लोकांना भेटतो की जेणेकरून जे सिनेमाच्या मागचे हिरो आहेत, जे खरे पिलर आहेत, या सगळ्यांना पुढे आणण्याचं काम नितेश पवार करतात या चॅनलच्या माध्यमातून. तर आज या सदरामध्ये आपण एका अशा व्यक्तीला भेटणार आहोत ज्याचं कारकीर्द फार चांगली आहे, मोठी आहे. आज आपण भेटतो दिग्दर्शक मनोहर सरवणकर यांना. नमस्कार नमस्कार नमस्कार. मनोहरजी, तुमचं या इंडस्ट्रीमध्ये कसं काय पदार्पण झालं, म्हणजे कसं काय वळलं सिनेमाकडे? सांगायला खूप मोठी स्टोरी होती, अगदी म्हणजे लहानपणापासून सांगायला लागेल. म्हणजे नकळत्या वयात सुद्धा मला सिनेमाचं वेड होतं. म्हणजे जेव्हा आपल्याकडे सार्वजनिक सिनेमा व्हायचे गणेशोत्सवामध्ये पडद्यावर जे आपण ते जागा अडून पडद्यावर पिक्चर बघायचो, बार्धन टाकला बघायचो. तर मला नेहमी आवडतं जी मशीन ठेवतायची ना ती प्रोजेक्टर त्याच्या खाली बसायचो. कसं काय चाललंय बघायला. हा म्हणजे कसं चाललं आणि ते वारंवार ते फिल्म तुटायचे. मग ते जोडतात कसे काय करतोय ती मजा होती वेगळी. कुतूहल कसं आलं काय आलं मला काही माहित नाही. म्हणजे आमच्या अनेक पिढ्यामध्ये या क्षेत्रामध्ये कोणी नाहीये. माझ्या वडिलांना फक्त भजनाची आवड होती. हा मग त्याने आयुष्यात फक्त भजनच्या पलीकडे काहीच केलं नाही त्याने. पण कसं आलं काय आलं काय माहित नाही. पूर्वसंचित असेल कदाचित ते. आणि दिग्दर्शकच व्हायचं पहिल्यापासून मला. म्हणजे पडदा दिसायला पाहिजे असं नाही. माझे पहिले गुरु म्हणजे माझे बाळ पाडावे. त्याने मला स्टेजवर अक्षरशः ढकललं. मला न्यूनगंड होता, कॉम्प्लेक्स होता आपला दिसण्याचा, परिस्थितीचा. तर मला स्टेजवर खेचून घेतलं. अभिनय केला. हा अभिनय केला. म्हणजे मी उत्कृष्ट सोंगाड्या होतो लोकनाट्यामध्ये. हा नंतर मग हे अंग माहित नव्हतं आम्हालाही. हा म्हणजे तिथं मला शिकवायला होते बापू देशमुख. बापू देशमुख म्हणजे असे गृहस्थ ज्यांना ढोलकी रत्न पारितोषिक मिळालं होतं. आणि वाऱ्यावरची वरात या पु ल देशपांडेच्या लोकनाट्यामध्ये ढोलकी वाजवतात गोरे पांडुरस्थ ते बापू देशमुख. त्यांचा सहवास आम्हाला लागला, त्यामुळे लोकनाट्य शिकवायचे. हा तिथून मग आता नाटकामध्ये कसे आले कमर्शियल केलं. म्हणजे मला आवड होती दिग्दर्शनाची. शिकायचं कुठे दिग्दर्शन. आता कसं अनेक माध्यम उपलब्ध आहेत आपल्याकडे. शिबिर आहेत, सोशल मीडियावरती कळू शकतं काय होतं. त्या 80-90च्या दशकात काही नव्हतं उपलब्ध. तर मला शिकायचं तर होतं. तर आमच्याकडे सीताराम शिगोण नावाचे मोठे नट आहेत. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका करायचे. खूप गाजली भूमिका यांच्याकडे कुमार समर्थ यांच्या ग्रुपमध्ये. तिथे उत्कृष्ट नाटकं बसवायचे. म्हणजे जुन्या त्या काळातील नाटकं तुम्ही जर 10 हौशी नाटकं बघितलीत तर 8 नाटकावरती सीताराम शिगोण यांचं नाव असेल. एवढे मोठे दिग्दर्शक. म्हणजे ते सर्वसामान्य लोकांना एवढं पॉलिश करून नाटक बसवायचे ना. तुम्ही त्यांना भेटलो, म्हटलं मास्तर मला दिग्दर्शन शिकायचं आहे. तुम्हाला मी काय शिकवत नाही, तुम्ही माझ्याबरोबर आम्ही काय करतो ते बघा, बघत राहा. पण ते अनेक प्रश्न विचारतो. हा वर्ष उठलाच का इथं, तिथं का चालत गेला, बसून बोला सर काय झालं असतं, हा शब्द इथं का तोडला. तर त्यांनी मला नाटक शिकवलं अक्षरशः. म्हणजे दिग्दर्शन काय असतं, मनुष्य का उठला पाहिजे, का बसला पाहिजे. असं तो माझा प्रवास नाटकात सुरू झाला. नाटकामध्ये त्याला चित्रपट मिळाला भीमगर्जन नावाचा. ते बाबा आंबेडकरचं करायचं. दिग्दर्शक होते आमचे राम उगावकर सर. तर माझं नाव त्यांना सजेस्ट केलं की असं सर मनोहर सरवणकर आहे, तर शिकायची आवड आहे. मी त्यांना अटॅच झालो. त्यांनी मला सगळं शिकवलं. म्हणजे एंट्री तिकडे झाली. पहिले गुरु माझे राम उगावकर. मधल्या काळामध्ये तुम्ही कुमार सोनीन बरोबर आपण आपली येस. तर तिकडे कसं काय वळलं? कुमार सोनींच्याकडे जाण्यापूर्वी मला माझं म्हणजे या क्षेत्रातला गॉड फादर किंवा गॉड ब्रदर म्हणा अनिल कालेलकर सर. अरे वा, म्हणजे माझं भीमगर्जन संपलं. आता मला पुढे करायचंय, कोणाकडे जायचं. म्हणजे ते मास्टर भगवानचे पुतणे पालव, अण्णा पालव. तर म्हटलं मला पुढे तर करायचं काहीतरी. पण माझा मित्र अनिल कालेलकर प्रोड्यूस करायचं. हा अनिल कालेलकर तो आपला सिरियल मध्ये नाव. तो खूप बिझी आहेत ते. त्यांच्याकडे मी पाठवतो. अनिलजीकडे गेलो. अनिलजी म्हणाले की मी का तर लिहितो फक्त, हा मी डायरेक्शन करत नाहीये. माझ्याबरोबर बसा, लिखायचं तुम्हाला काहीतरी मदत होईल, मला तुम्हाला शिकता येईल. त्याच्यावर मी बसलो. मग खूप ऑफर्स यायच्या. नॉन महाराष्ट्रीयन लोक तुझ्याकडे यायचे की मला मराठी सिरियल करायचे. त्यांचा मराठीचा प्रॉब्लेम असायचा. मग अनिल मला सांगायचे मनोहर सरकारने घेऊन जा असिस्टंट म्हणून. ते सगळं काम करतील. लिखाणाची आवड आहे त्यांना, वाचन भरपूर आहे. असं माझा प्रवास तिकडे सुरू झाला. आणि कुमार सोनी चित्रपट करत होते आवती नावाचं. आवती ते अनिरुद्ध कुमारची कादंबरी ही पीत पतंगाची खरेदी. अनिलजी नावाने पुस्तक वाचलं. अनिलजी म्हणाले असा चित्रपट आपल्याकडे आलाय. म्हटलं उत्कृष्ट कादंबरी, वेगळा विषय, बोल्ड विषय आहे तो. तर मग अनिलजी म्हणाले मला कोणी चांगला असिस्टंट देणार. तिथून कुमारजीकडे शिफ्ट झालो. आणि मला म्हणजे जवळजवळ मी
11च्या वरती जास्त चित्रपट मी आलो कुमारजी बरोबर केलं. सगळं 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 मी आतापर्यंत सगळे सिनेमे त्यांच्यावर केले मी. आणि कुमारजीने मला एक आत्मविश्वास दिला, काटपणे वाढवला. बाबा तू करू शकतोस, मग बाबा ते एडिटिंगला बस, डबिंगला बस, सीन एखादा चल बघ कसं तू तुझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू कसं होतं बघ. मला पूर्ण कॉन्फिडन्स कुमारजीने दिला. तुम्ही स्वतंत्र दिग्दर्शक कधी स्वतंत्र झाले. मी पहिला सिनेमा केला घरंदाज नावाचा. शैलेश प्रभावळकर त्यांनी पहिला सिनेमा केला. सुरेखा पुणेकर ते मेन लीड करत होती. सुरेखा पुणेकरचं एक वैशिष्ट्य सांगतो, त्यांना लिहिता वाचता येत नाही. त्यांना दोनदा वाचून दाखवलं की त्यांना पाठांतर व्हायचं. विजू मामा सारखे अगदी त्यांना एकदा वाचून दाखवायची चला सर मी तयार. अगदी पंक्च्युअल, अगदी पर्टिक्युलर. म्हणजे पहिली लीड रोल सुरेखा पुणेकरांनी माझ्या दिग्दर्शनाखाली केला. मध्ये कसा रिस्पॉन्स होता? चांगला रिस्पॉन्स होता, कारण त्यांचं नाव होतं कोणाचं खूप पिकलं नाव होतं त्यांचं. त्यानंतर मी केला मुंबई साडेवाला. म्हणजे आमचे मित्र मुंबई मित्र आमचे मुकुंदजी विटकर सर होते, मोठे कन्स्ट्रक्शन मध्ये. तर ते माझ्या सेटवर यायचे. मग ते मला किती वेळा असं करणार, म्हटलं मला मोठा ब्रेक तर पाहिजे, चल आपण सिनेमा करूया. अरे वा. त्या माणसं म्हणजे म्हणतात ना, मला खूप आयुष्यात चांगली माणसं मिळाली. म्हणजे अगदी माझ्या भावासारखं वाटेवर. कधी माणसं मला विचारलं नाही की बाबा काय करतोय, कुठली स्टोरी ऐकवली. बरं आपलं प्रताप गवळीने ते चित्रपट लिहिलाय. आम्ही जवळजवळ चांगला बनवलं. मी पाहिलंय जवळजवळ वर्षभर आम्ही तर डबल्यांच्या मागे होतो, प्रोसेस मध्ये होतो. अभ्यास ते कसे बसतात, कुठे बसतात, त्यांचा हिशोब कसा होतो. असं कोणता चित्रपट झाला. भरत जाधव होते त्यात. रापोर्ट जमला. भरतने चांगलं काम केलं आणि चित्रपटाला म्हणजे सगळेच मान्यता मिळाली. पब्लिकचा प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. भरत आमचं ट्युनिंग जमलं. तिथून मग क्रॉस सुरू झाला. पुढचा केला मग इचार ठरला पक्का. सुनंदा पवार म्हणून आहेत, माझी एसीबी पवार रामराव पवारांचा मिसेस. बरोबर. त्या निर्माता त्या प्रदीप कबरेच्या थ्रू म्हणाली मी तर भरत होता. भरत, आशिष पवार, म्हणजे बरेच ट्युनिंग जमलं होतं. तो केला. आता लेटेस्ट मी केला होता मात नावाचा. त्यात ईशा कोपीकर हिरोईन, हिंदी मधले टॉपची हिरोईन, तिने पहिल्यांदा मराठीमध्ये काम केलं. म्हणजे एक टॉपची मॉडेल, तिला डेफ अँड डन मुलगी होते. तर मुलगी करता की आपलं करिअर कसं पणाला लावते स्टोरी होती. तर मी नॉमिनेट पण झालो गव्हर्नमेंटला करता. आमच्या सावंत साहेब होते. 2 अवॉर्ड मिळाले. मुलीला मिळालं आणि आर्ट डायरेक्टरला मिळालं. तुम्हालाच मिळालं सारखं तुमच्यामुळे. खूप चांगली. म्हणजे तुमच्या आता डोक्यात असं काही ड्रीम प्रोजेक्ट आहे की आपण चांगलं काहीतरी करायला हवं? येस येस. माझ्याकडे असं म्हणजे सत्य घटनेवरती, सत्य जे समाजातलं विकृत म्हणजे वेगळी बाजू आहे, त्याची मला खूप जवळजवळ 2 वर्ष अभ्यास करतोय. अरे वा. तर ते आता जवळजवळ फायनल स्टेजला आलेलं आहे. तोच एक माझ्याकडे वेगळा प्रोजेक्ट आहे. आमच्या त्याला खरंच शुभेच्छा. धन्यवाद. आता तुम्ही नवीन युथला जे सिनेमात येतात, मुलं मुली असतील, आर्टिस्ट असतील, किंवा समजा एक डिरेक्टर म्हणून तुम्ही कुणाला कशी काय सल्ले द्याल, काय करायला पाहिजे? यशाची गुरुकिल्ली काय? यशाची गुरुकिल्ली होण्यापेक्षा मेहनत. आणि हा क्षेत्रामध्ये शॉर्टकट अजिबात नाही. बरोबर. शॉर्टकट कर्ज लाईफ शॉर्ट ना. तुम्ही इथे शिकणं प्रोसेस कायम सुरूच असतं. इथे मला सगळे होऊ शकत नाही. प्रत्येक दिवशी काय ते नवीन घडत आहे. पेशन्स पाहिजे. शॉर्टकट मारू नका. निर्मात्याला लुबाडू नका. निर्मात्याला प्रॉपर गायडन्स द्या की बाबा बजेट काय आहे, याचं रिकव्हरी कशा पद्धतीने, मार्केटचा रिसर्च करा, रिकव्हरी कुठच्या पद्धतीने आहे. आणि खरं निर्मात्याला सांगा. निर्मात्याला म्हणजे माझं असं प्रामाणिक मत आहे, निर्मात्याचं नुकसानाचं कधी तुला गम्य नसतं. ती मानसिक तयारी असते. निर्माता त्रास होतो फसवला गेल्याचं. ती मला एक अमाऊंट सांगितली आणि झेड अमाऊंट झाली. याचा निर्माता त्रास होतो. त्याने पैसे टाकले त्याला दुःख नसतं. तरी समाधान पाहिजे. समाधान पाहिजे. कामा समाधान असतं किंवा बाबा मला एक सांगितलं आणि नंतर झालं भलतंच, असं नका करू. बजेट जास्त सांगा, 10% कमी करा. बरोबर. आणि आता हे कसं माहिती, एखाद्या सिनेमात, एका सिरियल मध्ये लगेच चमकतात आणि लगेच अर्धे कुंड आणि पिवळे होणारे पण थोडं लगेच जातात पण ना. ते अशा लोकांसाठी काय सांगाल ते? तेच म्हटलेलं. बाकीच्या पाठच्यांना गायडन्स नाही. पण तुम्ही बघा ना, म्हणजे आता जे गेल्या 5-6 वर्षामध्ये जे चेहरे आपले गाजलेले दिसले होते, स्पीडने परत आता कोण नाव पण आठवत ना लोकांना. पण अजूनही व्हिडिओ मामा नाव आठवतं का? अलका कुबेचं नाव आठवतं लोकांना. सगळं आठवतं. जे लोक अजूनही आठवतात, त्यांची गाणी चालतात टीव्ही मीडियावरती. ती नवीन पोरं कधी आली. मी म्हणतो तुमचा एम करेक्ट ठेवा. माझं सांगणं असं मी नेहमी विचारतो ना, तुम्ही ह्या क्षेत्रात का आलात? पैसा कमवायला आलात का? नाव कमवायला आलात का? काय ते ठरवा.
पैसा कमाई इथं अनेक उद्योग आहेत. तुम्हाला जर डायरेक्टर बनायचं, डायरेक्टर झाला किंवा सगळ्या गोष्टी येणार, पैसा येणार, प्रसिद्ध येणार, गाडी बंगला माझ्याकडे जेव्हा तुम्हाला लागलं सगळं आहे. डायरेक्टर असल्यामुळे सगळं आहे. पण तुम्ही फोकस क्लिअर करा की मला जसं शाहरुख मला आर्टिस्टच बनायचंय, फोकस क्लिअर राहून दे. तुम्ही तर बोलणं वेळ लागणार. शाहरुख किती वर्ष सुपरस्टार झालाय. अगदी टीव्ही फौजी पासून सरकार आपण बघितलं शॉर्टकट नाही, रात्री नाही होत. कोणी होत ना मला सांगणार असेल शॉर्टकट करू नका. टीव्हीवर तुम्ही दिसलो यात धन्यता मानू नका. नाही बरोबर, पुन्हा दिसेल याची गॅरंटी नाहीये. तुम्ही प्रोसेस सुरू ठेवा, सतत करत राहा. मुद्दा महत्वाचा आहे. मध्ये बघा महाभारत झालं, आपल्याला भीष्म भीष्म आज कुठे भीष्म सापडत नाही. सिरियल येतात जातात, तुम्ही जे काम करत राहिला प्रोसेस मध्ये तुम्ही लक्षात राहता. जसं त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही एखाद्या कामावर मोठेपणा समजू नका, अजून खूप करायचं शिकायचं तुम्हाला, तर ते शिका. मला वाटतं तुम्ही खूप मौलिक सल्ला दिला. अजून काही तुम्हाला बरं हिंदीत वळायचं काही इच्छा? हिंदीत आहे, हिंदीत आहे, टार्गेट ठेवलं आहे. धन्यवाद. आपला अल्टिमेट गोल त्याच असतं शेवटी. हिंदी मध्ये बघा काय असतं, म्हणजे पैशापेक्षा तुमची प्रसिद्धी जगभर होते. ठराविक ठिकाणीच जातो. आपला अभिनय होता. जसं मुंजा नावाचा आदित्य सर्वपदांचा चित्रपट सुरू आहे, मराठी डायरेक्टरचा चित्रपट प्राऊड होतं. आपलं नागराज म्हणजे खूप आपला अभिमान वाटतो. मराठी माणसाची पुढे जातात आणि टॅलेंटेड. अजय अतुल बरोबर जसं ते म्हणाल, मराठी दिग्दर्शक टॅलेंटेड, त्यांना जमा खर्च करेक्ट माहिती असते. त्याच्यामुळे समोरच्या सिनेमाला, समोरच्या माणसाला कधी फसवत नाही. इतकंच खरं. आणि त्यामुळे मला तरी असं वाटतं मनोहर सर्वकरांनी खूप मोठी गोष्ट सांगितली आता या 19 मिनिटांच्या दरम्यान. मी त्यांना फार शुभेच्छा देतो की पुढच्या मध्ये हिंदीमध्ये मनोहर सर्वणकर असं नाव वाचायला मिळावं. धन्यवाद, आपण आला. थँक्यू. म्हणजे माझं किंवा सांगतो, मी हिंदीमध्ये गेलो असतो. मध्ये माझे डायरेक्ट कॅमेरामॅन होते निर्मल जानी सर. निर्मल, अरे बापरे, मोठं नाव आहे. टॉपचं मोठं नाव. तर त्यांचं माझं एवढं फिलिंग छान जमलं ना, तर ते मला म्हणाल की मनोहर जी आप स्क्रिप्ट रेडी रखो और हिंदी में किसको मिलना है मुझे बताइए. बरोबर, किसको मिलना है बताइए, मोठं नाव आहे, मैं आपको लेके जाता हूँ. पण दुर्दैवाने माझं म्हणजे काय म्हणतात ते अचानक ते निधन झालं आणि ते राहिलं. नाही तर मग आमचं म्हणजे एवढं असतं ते होतं. कसं म्हणजे काहीतरी चांगलं होणार असेल, एक्झॅक्ट काहीतरी मोठं होणार असेल, छोट्याचा त्रास. आणि पेशन्स पाहिजे म्हणाले. पेशन्स आहेत. पेशन्स आज ना उद्या मोठे होणार. सर्वणकर हे नाव तुम्हाला हिंदी चित्रपट गाजलेलं दिसणार, कारण त्याची मेहनत आहे. मी डोळ्याने पाहिले. धन्यवाद. खूप आलं मला. बरं तुम्हाला संधी दिली गप्पा मारायची. मला सगळ्यांना खूप खूप मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.